मी अशा एका महिला व्यक्तिमत्त्वाची तुम्हाला ओळख करून देणार आहे. ज्यांची या क्लासेसमध्ये किंवा सुरासे सरांच्या नेहमी पाठीशी नाही, तर समोर ज्यांनी आपली भूमिका फार महत्त्वाची ठेवलेली आहे, अशा माधुरी सुरासे मॅडम यासुद्धा सी-टी-ई-टी 2026 ची पास झालेल्या आहेत. मित्रांनो, मॅडम सुरासे सरांचं म्हणजे जवळ-जवळ 100% काम जर त्यांचं असेल, तर 75% काम मॅडम स्वतः करतात. मग त्यामध्ये घरातल्या सर्व जबाबदाऱ्या, 2 मुलं आहेत. त्या तर जबाबदाऱ्या झाल्याच, पण त्या व्यतिरिक्त जे काही सुरासे सरांचं टायपिंग असेल, पी-पी-टी असेल, त्याचबरोबर मी ज्यावेळेस या क्लासेसला नवीन आलो, त्यावेळेस मॅडमनं हिंदीची पी-पी-टी असेल, इतिहासाची असेल, फार मदत केली. अशा या सर्व व्यापातून सुद्धा मॅडम सी-टी-ई-टी पास झाल्या. याचा सर्वात महत्त्वाचा आनंद जो आहे, या विनर्स स्टडी सेंटरला झालेला आहे. कारण मॅडमची भूमिका जरीही पडद्यावरली नसेल, पण पडद्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या पाठीमागं त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि आज मॅडमचं फार इथं आपण अभिनंदन केलं पाहिजे, की ज्यांनी या सर्व व्यापातून ही सी-टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. म्हणजे असं व्हायला नको. काय म्हणतात ना, ते एक म्हण आहे, दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे सुराशे सर इतर महाराष्ट्रातले हजारो मुलं सी-टी-ई-टी पास करतात आणि घरातली एक पत्नी स्वतःची पास होत नाही, असं कोणीही नंतर म्हणू शकणार नाही. कारण स्वतः सर जरी हजारो विद्यार्थ्याला महाराष्ट्रातल्या मार्गदर्शन करतात, परंतु घरी सुद्धा त्यांनी मॅडमला मार्गदर्शन केलं आणि मॅडमने त्या मेहनतीतून त्या उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप स्वागत मॅडम. आणि मॅडमचं थोडक्यात आपल्याला आपलं मनोगत इथं व्यक्त करणार आहेत. मी माधुरी सुरासे मॅडमला अशी विनंती करेल, की त्यांनी या सर्व व्यापातून सी-टी-ई-टी उत्तीर्ण होण्यासाठी काय प्रयत्न केले आणि कशा पद्धतीने प्रयत्न केले, जे महाराष्ट्रातल्या या महिला वर्गांना याची सर्व माहिती मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून ते थोडे आपलं मनोगत व्यक्त करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. तुझा अ, परिचय सांगा. धन्यवाद सर. आणि करायचं. माझं नाव माधुरी विजय सुरासे. खरं तर सरांनी खूपच कौतुक केलं. तसं भरपूर कामं असतात. सरांचं पण सगळं पी-पी-टी, सगळं मॅनेजमेंट मलाच घरात पाहावं लागतं. पुन्हा घर-प्रपंच, 2 मुलं, सासू-सासरे हे सगळं बघून मी जेव्हा परीक्षा द्यायचं माझी इच्छा होती, परंतु ह्या कामाच्या व्यापामुळे माझं होत नव्हतं. पण सरांनी मला एक दिवस म्हटले, की "नाही, बाकीच्या महिला देत आहे ना, घर-प्रपंच बघून करताय. तू पण कर, प्रयत्न कर. एकदा होईन, दोनदा एकदा नाही होणार, दोनदा नाही होणार, तिसऱ्यांदा तर होईल." मग तसे मी 2 वेळेस पेपर दिले सी-टी-ई-टीचे. पण तिसऱ्या वेळेस मात्र मी उत्तीर्ण झाले आणि सरांचं खूप मार्गदर्शन होतं आणि सरांचं जे मानसशास्त्राचं सी-टी-ई-टीचं जे पुस्तक होतं, खास त्याच पुस्तकामुळे मी पास झाले असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ती नोट्स बनवता-बनवता ते जे काही प्रश्नपत्रिका होत्या, 7-8 पुस्तकं, 7-8 प्रश्नपत्रिका ते वाचू-वाचू ते प्रश्न, ते कन्सेप्ट इतके क्लिअर झाले होते, की पेपरमध्ये जेव्हा प्रश्न मी वाचायचे, तेव्हा मला एका क्षणात ते उत्तर मला सापडत सापडत वाह! होतं. त्याच्यानंतर मानसशास्त्राचा अभ्यास झाला होता परिपूर्ण. त्याच्यानंतर बाकीचं विषय म्हटलं म्हटलं मराठी, हिंदी किंवा इतिहास, भूगोल हे सुद्धा मी एका महिन्यामध्ये बरचसं कव्हर केलं. पण तरी पण चांगले मार्क मला थोडे कमी भेटले, पण त्या मानाने चांगले भेटले. पण तरी पण सरांचं किंवा बाकीच्या टीमचं खूप मार्गदर्शन मला मिळालं. सरांचे व्हिडिओ पाहिले. सर तर होतेच माझ्यासोबत, पण बाकीच्या सर लोकांचे सुद्धा मी व्हिडिओ बघितले, लेक्चर्स ऐकले, त्याचे नोट्स काढले. सर जसे क्लासमध्ये सांगत होते, वैयक्तिक त्यांचं माझं घेणं होत नव्हतं, पण तशी ते शिकवायचे समोर. ते म्हणायचे, "हे नोट्स काढा, ती नोट्स काढा." मग त्या नोट्सनुसार मी काढत गेले. मग तसा थोडासा अभ्यास केला आणि मी सी-टी-ई-टी पास झाले. बघा, आवर्जून सांगायचं म्हणजे सर माझे मार्गदर्शक आहे. सरांच्याच मार्गदर्शनात माझं डी-एड, बी-एड झालं. 2011ला आमचा विवाह झाला. तर त्यावेळेस ती एम-बी-ए सी-ई-टी तिने दिली होती आणि तिला एम-बी-ए करायचं होतं. आणि मी ज्यावेळेस बघायला गेलो तिला, तर तिला मी त्यावेळेस म्हणालो, की शिक्षिका व्हायला आवडेल का नाही? तर ती म्हणे त्याच नाही. वेळेस म्हणे, "नाही," म्हणे, "मला शिक्षिका नाही व्हायचं. मला एम-बी-ए करून," म्हणे, "मला पुढे फायनान्स सेक्टरमध्ये काम करायचंय." तर आता मी म्हणलो त्यावेळेस, की चला आता बघू, हो म्हणू आपण पुढच्या पुढं आपण जसं करू. कारण आपली महाराष्ट्र भूमी
हे पुरुष प्रधान आहे, तर नंतर ऐकतात बाबा महिला. तिनं सुद्धा नंतर तसं ऐकलं, की माझं क्षेत्र वेगळं, तिचं क्षेत्र वेगळं म्हणून. मग तिला राग असायचा मनामध्ये, की मला व्हायचं होतं एम-बी-ए करून दुसऱ्या क्षेत्रात जायचं होतं. तुम्ही मला म्हणाले म्हणून मी या क्षेत्रात आलो. तिचं डी-एड सुद्धा ती ना शेवटच्या म्हणजे ज्यावेळेस आमच्या कॉलेजचं एक ॲडमिशन कॅन्सल झालं, तर 1 महिन्यावर पेपर असताना तिचं ॲडमिशन घेतलं होतं. त्यावेळेस तिच्याकडून मी असाच अभ्यास करून घेतला. ती पास झाली होती. राष्ट्रपती. कारण घरी वातावरणच तेच होतं 24 घंटे. आमच्या घरात दुसरं काही असो की नसो, पण पुस्तकं खूप आहे. जिकडं-तिकडं बघा सगळे पुस्तकच पुस्तकं आणि ते पण डी-एड, बी-एड, एम-एड, सी-ई-टी, सेट, नेट ह्याच गोष्टीचे. तर नंतर ह्यावेळेस ती परीक्षा देणार नव्हती, कारण त्याच्या अगोदर ती 2दा फेल झालेली होती. मग तिला असं वाटायचं की आपण जातो अभ्यास मला आवडतच नाही, तर मग मला येतच नाही. पण मी म्हणलो होतो, "तू कमीत कमी नाही का, तू त्या सेंटरवर जा, मला प्रश्नपत्रिकेची गरज असते. तू प्रश्नपत्रिका तर घेऊन ये." तर मग तिला मी बळजबरीनं पाठवलं. कशासाठी, की प्रश्नपत्रिका तरी घेऊन ये, की ह्या येणाऱ्या पुस्तकात ते टाकता येईन आपल्याला. तर ती ह्यावेळेस गेली आणि अक्षरशः ज्यावेळेस सगळ्या क्लासचा रिझल्ट लागला, रात्रीचे 10:30 वाजलेले होते आणि मग मी तिला म्हणालो, की "यार, ते तुझा रिझल्ट बघ बरं एकदा." मग ज्यावेळेस तिच्या डोळ्यात जे काही आनंदाश्रू आले होते, की तिचा रिझल्ट लागला, आनंद वाटला सगळ्यांना सुद्धा. मलाही पूर्ण खात्री होती आणि माझ्या मनात एक शंका असायची, मारी सगळं जग पास होतंय. ते म्हणतात ना दिव्याखाली अंधार. अंधार. तर मग हे नेमकं ही का होत नाही? तर माझ्या मनात एक खंत असायची, की आपण तिला बळजबरीनं हे करायला लावतोय, म्हणून ती पास होत नाही. कारण परंतु जर फोर्स दिला, काय म्हणतो आपण त्याला आणि सर रिझल्ट लागल्यावर सर सुद्धा थोडेसे नाराज व्हायचे, कारण मी 1-2 मार्कांनीच जात होते. हां, पण त्याच्यामुळे तेही नाराज होते. म्हणून मी यावेळेस ठरवलं, की नाही यावेळेस थोडंसं 82 मार्क का होईना पण पास होऊन दाखवायचं. हां, पण तिला त्याच्यामुळे मी 86 मीच पडले, ती झाली पास झाली. तर सांगायचा उद्देश हा माझा, की मनात ठरवलं ना, तर बांधवांनो दुसऱ्या-तिसऱ्या प्रयत्नात माणूस पासच होतो. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, की मी तिला कामं इतकं द्यायचोय, की आमच्या द विनर स्टडी सेंटरचं पी बनवण्याचं काम तिच्याकडे असतं. आणि जर आपण 8-9 तास बुद्धी जर एखाद्या ठिकाणी खर्च केली, तर त्याच्यानंतर परत वाचायचं म्हणलं, की ते वाचलेलं लक्षात नसतं राहत. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, की चटणी भाकर खा, पण अभ्यासच करा. आपण पार्ट टाइम जॉब करून खूप मोठं यश मिळवू शकत नाही. त्यामुळे मला आग्रह करायचा सर्वच माता मावल्यांना, की तुम्ही आपल्या धर्मपत्नीला थोडं सहकार्य करा. यश नक्कीच मिळेल आणि ह्या यशाचा जो काही फायदा आहे तो लाँग टर्म असतो. जो सन्मान मिळत असतो नातेवाईकांकडनं. कारण आज हो. डी-एड केलंय, पण ते जे अडाणी आहे 10वी नापास आहे, ते काय म्हणते, "मग टी पास आहे का तू? सी पास आहे का?" बरं एखाद्या शाळेत लागलं, तर ते लोकं म्हणते, "मग तुला पगार सुरू झाला का?" म्हणजे असे काही खतरनाक प्रश्न असतात. तर ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमचं द विनर स्टडी सेंटर नेहमीच काय असतं, पुढे असतं. मी या यशामध्ये आमच्या द विनर स्टडी सेंटरचं, माझे मार्गदर्शक दायजे सरांचं, आमचे मित्र मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे सरांचं, शरद जाधव सरांचं, अमोल अंतरकर सरांचं, आमच्या पठाण सरांचं, चांदोरीकर सरांचं सगळ्यांचे आभार मानतो, की तुमच्या ह्या मार्गदर्शनामुळे सर्वच पास झाले. त्यातल्या त्यात माझं धर्मपत्नी सुद्धा पास झालेले आहे. तर सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.